अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला रिपोर्टर काय संबंध आपला कॉर्पोरेशनच्या जागा आहेत किंवा जे अनधिकृत बांधकाम आहे ते आम्ही तोडायचं आम्ही ऑलरेडी लोकांच्या इकडे ढिगभर तक्रारी येतात ते तुम्ही सोडवायला येता का कॉर्पोरेशनला? तुमची वकिलांची दारात करायची, माझ्याकडे नाही करायची. ठीक आहे. वकिली म्हणून मालेगाव शहरातील 60 फुटी रोड परिसरात एका नागरी वसाहतीतील संरक्षण भिंत गेल्या आठवड्यात रिमझिम पावसामुळे कोसळली. सुरक्षिततेच्या दृष्टीने ती भिंत पुन्हा उभारण्याचे काम रहिवाशांकडून सुरू करण्यात आले होते. मात्र या कामास परिसरातील एका नागरिकाने कथित विरोध करत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे मालेगाव महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे या स्वतः घटनास्थळी दाखल होत बांधकाम करणाऱ्या रहिवाशांना थेट दम देत काम थांबवण्याचे तोंडी आदेश दिले असे समजते. यावेळी प्रभाग अधिकारी व बीट मुकादम यांनाही त्यांनी अरेरावीच्या भाषेत निर्देश दिल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे रहिवाशांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर काही रहिवाशांनी स्थानिक व राज्यस्तरीय प्रसार माध्यमांचा आधार घेतला. या घटनेविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी एक राज्यस्तरीय वृत्तवाहिनीचा प्रतिनिधीने अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे यांच्याशी दूरध्वनीने संपर्क साधला. मात्र त्यावेळी खाडे यांनी पत्रकाराशी अत्यंत उद्धटपणे वागणूक देत तू काय वकिली करतोस, दलाली करतोस का अशा अपमानास्पद शब्दात संवाद साधला. पत्रकारांप्रती असं अपमानास्पद वागणूक दाखवणे एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला शोभणारा नाही असा संताप माध्यम प्रतिनिधींमध्ये व्यक्त होत आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अपमान झाल्याने काही पत्रकारांनी थेट मनपात जाऊन तक्रार केली. मात्र त्यावेळी देखील संबंधित अधिकाऱ्यांनी आपली खुर्ची आणि अधिकार यांचा उपयोग करत पत्रकारांना दालनाबाहेर हाकलून दिल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या प्रकाराबाबत अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्या प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध झाल्या नाहीत. या सर्व प्रकारामुळे मालेगाव शहरात खळबळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्यांच्या वर्तनाचा निषेध सर्वत्र व्यक्त होत आहे. लोकसेवक जर सामान्य नागरिक आणि पत्रकारांशी असा मुजोरपणा करत असतील तर हे अत्यंत गंभीर आहे. कारण ते काय आहे सर्व आयुक्त संघटना घेणारे आहेत आणि ते असताना मी कशाला बोलू, मी आयुक्त नाही येतात का तुम्ही जे काय माहिती आम्हाला टेन्शन येतं ना काहीतरी उगाच असं बाहेर करतात. बातमी निमित्त कशा ती कारवाई जे काय आहे त्याचं बांधकाम कशा वगैरे बघून योग्य कारवाई करा. तर ते नाही मला कशाला डोक्याला घ्यायचं असं कसं काय बोलतो आवाजचा स्वभाव करतो म्हणजे कसं काय आवाजचा स्वभाव करतो. मग हे जे शब्द तुम्ही वापरता प्रश्न आमच्या बातमी संदर्भात आम्ही आलो नाही. तुम्ही आवाजचा स्वभाव करतो मॅडम, तुम्ही जे बोलता अतिरिक्त आयुक्त म्हणजे आपल्या महापालिकेच्या जबाबदार अधिकारी आहेत. त्यांनी अतिक्रमणावर लक्ष ठेवणं किंवा त्याची पाहणी करणं, मार्गदर्शन करणं इतपत ही बाब योग्य आहे, त्यांनी जायला हरकत नाही. परंतु ज्या ज्या वेळेस कार्य होते माध्यम त्याचं माहिती घेतात आणि प्लॅनिंग विचारतात. हे विचारणं एक चौथा स्तंभ म्हणून माध्यमाचं कामच आहे. परंतु त्यांना आता मी त्यांच्याकडून माहिती घेतो किंवा अशी जर घटना घडली असेल तर ती निंदनीय आहे, त्यांच्याकडून माहिती घेतो. परंतु जर असं झालं असेल तर हे असं करणं योग्य नाही. कारण माध्यमांच्या पद्धतीनं त्यांचं काम करत असतात. जी काही माहिती त्यांना आवश्यक आहे ती नियमानुसार माहिती आपण देणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे माहिती द्यायला पाहिजे. परंतु जी काही भाषा आपण म्हणजे ज्या वापरली ती या बाबतीत ती अयोग्य आहे. तेच आता त्यांनी कोणत्या मानसिकतेतून ही गोष्ट केली आहे एकदा त्यांची ती माहिती घेईल आणि निश्चितच त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते त्यानुसार ज्याप्रमाणे काही कारवाई करण्यायोग्य जर असेल तर त्याप्रमाणे निश्चितच त्या पद्धतीनं कारवाई करण्यात येईल.